आज आपण एक झणझणीत आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे, मिसळ पाव। बघू शकता किती सुंदर दिसत आहे, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। इथे आपण पावच्या ऐवजी ब्रेडचा वापर करतो आहे। ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही बनवू शकता। हे एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकले आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर अँड स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मिसळ पाव बनवतोय, त्याच्यासाठी लागणारं साहित्य। मिसळ पावसाठी आपण मसाला तयार करतो आहे। त्याच्यासाठी आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। अद्रक घेतले आहे अर्धा इंच। त्याच्यानंतर खोबरं घेतलं आहे, साधारण 10-12 तुकडे घेतलेले आहे आणि 4 काश्मीरी लाल मिरची घेतलेले आहे। 1 टीस्पून आपण खसखस घेतलेले आहे। 1 टेबलस्पून आपण धने घेतलेले आहे। लवंगा घेतल्या 4-5, वेलची घेतली आहे 2-3, दालचिनीचा 1 इंचापर्यंत तुकडा घेतलेला आहे। 7-8 काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा टीस्पून आपण मेथी घेतलेली आहे आणि यांना सगळ्यांना आपण आता परतवून घेतोय। आता गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतले आहे आणि त्याच्यात आपण जो जाडसर कांदा चिरून घेतलेला आहे मीडियम साईजचा तो टाकून घेतलेला आहे आणि कांद्याला कमी गॅसवर आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे। तो आता ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतवून घेतोय। साधारण 2 मिनिटं आपण कांदा परतवून घेतलेला, बघू शकता किती छान रंग आलेला आहे। आता याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतोय आपण आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे टाकून घेतोय आणि खोबरं आहे ते पण टाकून घेतलेलं आहे आपण आणि त्याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतवून घेतो आहे। त्याच्यामध्ये आता आपण लाल मिरची टाकलेली आहे, काश्मीरी लाल मिरची। 1 टीस्पून आपण खसखस टाकतो आहे आणि धने टाकतो आहे 1 टेबलस्पून। त्याच्यानंतर मेथी टाकलेली आपण, लवंग, विलायची आणि दालचिनीचा तुकडा पण आपण टाकून घेतला आहे। या सगळ्या साहित्याला आपण 2 ते 3 मिनिटं कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घेतोय। 3 मिनिटं कमी गॅसवर आपण मसाला सगळा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करून याला प्लेटमध्ये काढून थंड करून घेतोय। गॅसवर आपण एक पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण 6 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। मिसळ पावला जरा जास्त तेल लागतं। आता आपण त्याच्यामध्ये ½ टीस्पून जिरं टाकलेलं आहे, ½ टीस्पून मोहरी टाकतो आहे, 2 ते 3 पिंच आपण हिंग टाकून घेतो आहे। जिरं मोहरी आता आपल्या तडतडायला लागलेलं आहे। आपण त्याच्यामध्ये 2 छोट्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आणि ते टाकून घेतोय। कांदा 1 ते 1.5 मिनिटं आपण व्यवस्थित तेलावर परतवून घेतो आहे आणि हलका परतवून घेतल्यावर त्याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून त्याच्यात टाकून घेतो आहे आणि ह्याला तेलामध्ये परतवून घेतो आहे आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतोय। आता आपला जो मसाला आपण परतवून घेतला होता तो थंड झालेला आहे, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेतोय आणि त्याचे असे पावडर करून घेतोय मिक्सरमध्ये। बघू शकता कशा प्रकारे वाटलाय आपण। अशा प्रकारे आपला हा मिसळ पावसाठी मसाला तयार झालेला आहे। आता 4 मिनिटं आपण झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। बघू शकता कसा शिजलेला आहे ते। अजून याला आपल्याला शिजवायचं आहे। आता 1 तेजपत्ता आपण तोडून ह्याच्यात टाकून घेतो आहे आणि ½ टीस्पून आपण हळदी पावडर टाकतोय, 3 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकतो आहे आणि 1 टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतोय आपण आणि 2 टीस्पून आपण कसुरी मेथी टाकलेली आहे। याला व्यवस्थित परतवून घेतोय आहे आणि 4 ते 5 मिनिटं अजून शिजवून घेतोय कमी गॅसवर। टोमॅटो कांदा आपण 9 मिनिटं शिजवून घेतलेला आहे। बघू शकता सगळीकडनं तेल छान सुटायला लागलेलं आहे, आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतलाय तो सगळा टाकून घेतो आहे आणि हा मसाला तुम्ही एक्स्ट्रा करून ठेवून फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा मिसळ पाव करताना तो वापरू शकता। 7-8 दिवस तरी ते फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो। आता आपण याला सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मसाला व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं आपण मिक्स करून शिजवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 वाटी मटकी टाकून घेतोय, हे कोम आलेली मटकी आहे आणि त्याला व्यवस्थित शिजवून घेतोय आपण। आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेतो आहे आणि त्याला 4 ते 5 मिनिटं कमी गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतो आहे।
गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। आता आपण 4 मिनिटं मटकी शिजवून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये 3 वाटी पाणी टाकून घेतोय। ज्या वाटीने आपण मटकी घेतली त्याच वाटीने 3 वाटी पाणी आपण टाकून घेतोय। टोटल आपण 4 वाटी पाणी टाकलेले आहे आणि आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय। सुरुवातीला थोडं टाकलेलं आहे आपण आणि आता आपलं हे 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। आता झाकण उघडून बघतोय आपण, आपला छान रस्सा तयार झालेला आहे आणि आपली उसळ व्यवस्थित शिजलेली आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। बघू शकता किती छान तर्रीवाला रस्सा तयार झालेला आहे आपल्या मिसळ पावसाठी। आणि आता याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे। मिसळ पावचं आपण प्लेटिंग करून घेतोय। त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण बॉईल बटाटा टाकून घेतो आहे। त्याचे छोटे छोटे तुकडे टाकून घेतो आणि त्याच्यामध्ये आपण फरसाण आहे ते टाकून घेतलेलं आहे, गाठिया। आणि त्याच्यावर आपण जो मटकी आणि रस्सा केलेला आहे त्याचा तर्रीवाला तो टाकून घेतो आहे आणि त्याच्यावर आपण पुन्हा फरसाण टाकून घेतोय थोडासा आणि त्याच्यावर बारीक कांदा टाकून घेतोय आपण आणि कोथिंबीर पण तुमच्याकडे असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता इथे। आणि एकदम टेस्टी आणि झटपट अशी मिसळ पाव आपली तयार झालेली आहे। आपण पावच्या ऐवजी ब्रेड वापरतोय, ब्रेडला आपण गरम करून घेतलेले आहे आणि सोबत फरसाण आणि कांदा लिंबू सोबत आपण सर्व केले। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। धन्यवाद।